काँग्रेसचे मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती। मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। शिंदे दक्षिण मुंबईवरती ठाकरे गटाने दावा केल्याने देवरा नाराज असल्याची माहिती। आपण विकासाच्या मार्गावरती जातोय, काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाबद्दल माहित नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतील तर स्वागत, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याययात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले। 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याययात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याययात्रेच्या दिवशी हा निर्णय घेतला, हे दुर्दैवी। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार, पक्षप्रवेशाने महाराष्ट्राला हादरे बसतील। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी। भारत जोडो न्याययात्रेला अपशकुन करण्याचा प्रयत्न। मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचं काँग्रेस छोडो अभियान। ईडी आणि सीबीआयला घाबरून मिलिंद देवरांचे पक्षांतर। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची देवरांवर टीका। तर मिलिंद देवरांना काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हतं, लोंढेंची माहिती। भविष्यात अनेक नेते महायुतीत येतील, जे आमच्याकडे येत आहेत त्यांचं स्वागत आहे। मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभर शक्ती प्रदर्शन। मंत्री आणि नेत्यांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे होणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष तयारीला, महायुती एकसंध असल्याचा नारा दिला जाणार। भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये महायुतीचा मेळावा। कणकवलीमधील शिवाजी चौकातून दुचाकी रॅली काढत मेळाव्याला सुरुवात। नागपुरातील महायुतीचा संयुक्त मेळावा। भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मेळावा। अमरावतीमधल्या महायुतीच्या बैठकीला बच्चू कडू अनुपस्थित राहणार। ग्रामपंचायतींना निधी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची, बच्चू कडू यांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। 16 जानेवारीला वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये डोममध्ये पत्रकार परिषद। संजय राऊत यांची माहिती। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, चोरलेल्या पक्षावरती डल्ला मारू नका, संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। शिवसेनेच्या विभाजनाला उद्धव ठाकरे कारणीभूत। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर उद्धव ठाकरेंनी 19 वर्षांनंतर एखाद्या शाखेला भेट दिली, शिरसाटांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासूनच रडीचा डाव खेळले। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका। ज्या पक्षानं राम मंदिराला विरोध केला त्या पक्षासोबत बाळासाहेबांचे वंशज मांडीला मांडी लावून बसतायत। खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवलं। विनाशकारी प्रकल्प कोकणात आणण्याचा सरकारचा डाव। भाजप गुजरातचा विकास करणारा पक्ष आहे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। मंत्री राजेश टोपे माजी मंत्री राजेश टोपे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। यड्रावकर एकनाथ शिंदेंसोबत सत्ताधारी पक्षात, त्यामुळे टोपे आणि यड्रावकरांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। नारायण राणेंनी शंकराचार्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी। केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंबडी घेऊन नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी। आपल्याला मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि आमदारकी नको, आपल्याला फक्त ओबीसींसाठी काम करायचंय, मंत्री भुजबळांचं ओबीसी मेळाव्यात वक्तव्य। तर आम्ही पेटवणारे नाही, पटवणारे लोक आहोत, भुजबळांचा जरांगेंना टोला। आज जालन्यातील कुंभारी पिंपळगावमध्ये मनोज जरांगेंची सभा। कालच्या भुजबळांच्या सभेनंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपनं सर्वाधिक कामं केली। वर्धा लोकसभेची जागा भाजपचीच, खासदार रामदास तडस यांचा दावा।
पालकमंत्री भुमरेंना 15% द्यावे लागतात. मजूर सोसायटी निवडणुकीमध्ये चेअरमनचा भुमरेंवर गंभीर आरोप. यावेळी अब्दुल सत्तार देखील तिथे उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना. अजित पवार गटाचे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष किरण चौधरींवर गुन्हा दाखल. न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कांदिवलीमध्ये स्वच्छता मोहीम. डीप क्लीन मोहिमेमध्ये अनेकांचा सहभाग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दहिसरच्या अशोकवन परिसरामधील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.